लोकशाही वाचवली पाहिजे. मतदानाचा सर्वांना हक्क आहे. विरोधात मतदान केलं तरी ते सहन केलं पाहिजे. लोकांचा आवाज ऐकला गेला पाहिजे. प्रत्येक मताला किंमत असते. प्रत्येकाचं मत महत्वाचं असतं. दबाव टाकून मतदान करून घेणं योग्य नाही. अशी तात्विक भूमिका घेणारी वाक्य नेहमीच काँग्रेस आणि काँग्रेसच्या वळचणीला असलेले तथाकथित पुरोगामी पक्ष आणि माध्यम लोकांवर फेकत असतात. मात्र ही वाक्य केवळ बोलण्यापुरती असतात, कारण यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये नेहमीच प्रचंड अंतर दिसतं. नुकत्याच झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीनंतर आता याचीच प्रचिती येताना दिसत आहे. देशभर भारत जोडो यात्रा काढून मोहब्बत की दुकान असल्याचं सांगणाऱ्या राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्ष सध्या झारखंडमध्ये सत्तेत आहे. मात्र तिथे भाजपला मतदान करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी रेणुका पवार. ऋतम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर झालं असं, नुकतीच झारखंडमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली. इथे काँग्रेस आणि प्रणित इंडी आघाडीचा घटक पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांनी मिळून सरकार स्थापन केलं. मात्र निवडणुकीनंतर लोकशाहीच्या नावाने गळा काढणाऱ्या इंडी आघाडीनं लोकशाहीचीच थट्टा करण्याचा प्रकार सुरू केला. साहिबगंज जिल्ह्यातल्या मोहम्मदपूर गावातील इमाम मिर्झा याला फक्त भाजपला मतदान केल्यामुळे जातीतून बहिष्कृत करू, जीवे मारून टाकू, तुझ्या कुटुंबाला संपवू, तुझा शिरच्छेद करू अशा धमक्या यायला सुरुवात झाली. त्यामुळे मिर्झानं साहिबगंज इथल्याच रंगा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. निकाल लागल्यापासून भाजपला मतदान केल्याचा राग डोक्यात ठेवून मेहबूब शेख, मजरुल शेख, मुन्ना शेख, मुस्तफा शेख आणि आशिक शेख हे आपला मानसिक छळ करत असल्याचं मिर्झा यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय. सोबतच मुख्यमंत्र्यांपासून मंत्रिमंडळ आणि पोलीस स्टेशन आमचं आहे, आता बघतोस तुला कोण वाचवतोय, कोणीच आमचं काहीच वाकडं करू शकत नाही असं म्हणत पीडित मिर्झाच्या घरावर दगडफेक करण्यात आली. या घटनेत 2 जण जखमी झाले असून काँग्रेसच्या गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता स्थानिक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनीही या घटनेचा उल्लेख करत संपूर्ण राज्यात भाजप कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या गुंडांकडून लक्ष केलं जात असल्याचं म्हटलंय. काँग्रेस यावर मूग गिळून बसलीय. दुसरी घटना ही झारखंडमधील मधुपूर विधानसभा मतदारसंघातील मदनकट्टा भागातील आहे. या मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार हाफिजुल हसन विजयी झाले आणि रविवारी 24 नोव्हेंबर रोजी मदनकट्टा परिसरात त्यांच्या विजयाची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक भाजप समर्थकाच्या घरासमोरून जाताच त्यात सहभागी काही लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. तसेच भाजप समर्थकाच्या घरावरील भाजपचा झेंडा काढून फेकण्यात आला. भाजप समर्थकाने याला विरोध केला असता त्याला मारहाण, शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या सर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान भाजप नेते निशिकांत दुबे यांनी या घटनेचा निषेध करत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र या सगळ्या प्रकरणावर मोहब्बत की दुकान चालवणाऱ्या काँग्रेस प्रिन्स राहुल गांधी यांच्याकडून किंवा हातात संविधान घेऊन शपथ घेणाऱ्या त्यांच्या भगिनी प्रियंका वाद्रा यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. काँग्रेसचे सर्वच नेते यावर मूग गिळून गप्प बसले. हीच घटना जर भाजप शासित राज्यात घडली असती किंवा महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर घडली असती तर काँग्रेसच्या इकोसिस्टीमने आकाश पातळ एक केलं असतं. तथाकथित पुरोगामी पत्रकारांनी टीकेची झोड उठवली असती. झुंडशाही, गुंडगिरी, मगरुरी अशी विशेषणं भाजप महायुतीला लावली असती. महाविकास आघाडी प्रेमी माध्यमांनी देखील याचा ओरडून ओरडून निषेध केला असता. तसेच लोकशाहीचे काय, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काय, संविधानाने दिलेल्या हक्काचे काय वगैरे असे सवाल उपस्थित करत गोंधळ घातला असता. मात्र ही घटना झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसकडूनच झाल्यामुळे कितीही हिंसाचार झाला तरीही संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही याच्या सुरक्षेची चिंता पुरोगामी वर्तुळाला नसते. रस्त्याने जाताना एखाद्याला खरचटलं तरी थेट गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या सेक्युलर इकोसिस्टीमला आता झारखंडच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा मागावासा वाटला नाही.
झारखंड मुक्ती मोर्चा, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी सारखे हिंसेला प्रोत्साहन देणारे सेक्युलर पक्ष सत्तेत बसल्यावर मनमानी कारभार करत विरोधकांवर शारीरिक हल्ले करतात, तेव्हा उठसूट लोकशाही आणि संविधानाच्या नावाने गळा काढणारी हीच पुरोगामी इकोसिस्टीम मूग गिळून गप्प बसते. काँग्रेस प्रिन्स राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकान अर्थात प्रेमाच्या दुकानात नफरत का सामान अर्थात द्वेषाचं सामान का विकायला ठेवलाय असा प्रश्न आता उपस्थित होतोय. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या हक्काचं काय, मतदानाच्या हक्काचं काय, भाजपला मतदान करणाऱ्यांना जिवंत राहण्याच्या मूलभूत अधिकाराचं काय, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गमतीचा भाग म्हणजे झारखंड मधल्या ईव्हीएम वर अजून तरी कोणीच शंका घेतली नाहीये. झारखंड मधल्या या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? सेक्युलर पक्ष हे लोकशाहीसाठी घातक ठरत आहेत का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी रुतम मराठीला सबस्क्राईब करा.